या वर्षीचा आयुषचा किल्ला लाल महाल केलेला आहे, कसबा पेठेमध्ये असलेला, जिथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं काही काळ। आणि ज्या लाल महालामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती आणि सोन्याचा नांगर फिरवला होता, अशी लाल महालाची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर लाल महालाच्या आजूबाजूला वसलेली वाडा संस्कृती कसबा पेठ ती पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। लाल महालाच्या बाजूलाच शनिवारवाडा आणि शनिवारवाड्याचं पटांगण होतं पूर्वी, आणि तिथे काही पारंपरिक खेळ खेळले जायचे, जसं की गोट्या, नंतर भवरा, सायकल चालवणे, पतंग उडवणे असे खेळ जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असे खेळ पूर्वी तिथे खेळले जायचे। तसंच लाल महालाच्या बाजूला इकडे कसबा गणपती मंदिर, मानाचा पहिला गणपती, आणि आजूबाजूला आपले वसलेले वाडे दाखवणे आहेत। हा नाना फडणवीसांचा नानावाडा आणि बाकी सगळे वाडे। तसंच कसब्यातल्या लोकांचं श्रद्धास्थान म्हणजे गुंडाचा गणपती, आणि ज्यांना अगदीच घाई असते ते असे या खिडकीतनं गणपतीचं दर्शन घेतात। तर हा गुंडाचा गणपती, गुंडाच्या गणपतीच्या जवळच आमचं ज्या वाड्यामध्ये बालपण गेलं तो आमचा 635 कसबा पेठ मोठघरे वाडा। आणि जेव्हा वाडा संस्कृती होती तेव्हा एका शेजारी एक असे वाडे असे असायचे, आणि मध्ये असं रस्ता असायचा, तेच लहान मुलांचं अंगण असायचं। त्या अंगणामध्ये सगळे हे पारंपरिक खेळ खेळले जायचे। हे सगळे वाडे कसब्यातले। हे सीतारामचं एकच फेमस दुकान, आणि कसब्यातल्या रस्त्यांवरती येणारे फेरीवाले पण खूप फेमस होते। तर त्यातले काही फेरीवाले सुद्धा किल्ल्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे बोहारी न्यायची, तिला जुने कपडे देऊन आपण भांडी, काही वस्तू पूर्वी घेतल्या जायच्या। नंतर श्रावणामध्ये जिच्या आरोळ्यांनी जाग यायची ती आघाडा दुर्वा फुलवाली बाई, मग रुपया, गहू, तांदूळ असं देऊन देवाणघेवाण करून आघाडा दुर्वा फुलं घेतली जायची। त्याच्यानंतर एक भोप्या म्हणून होता, ज्याची आजी आम्हाला खूप भीती घालायची, भोप्याला नाव सांगील म्हणून। कवड्यांची माळ घातलेला एक भोप्या यायचा, त्याला पैसे घ्यायला यायचा, तो त्याला पैसे दिले जायचे। तसंच पहाटे वासुदेव यायचा, त्याच्या चिपळ्यांच्या आवाजाने, ओव्यांच्या आवाजाने जाग यायची, छान ओव्या म्हणायचा तो। असे वेगवेगळे फेरीवाले, पोतराज यायचा, पोतराज फटके मारून घेणारा पोतराज, असे वेगवेगळे फेरीवाले करण्याचा प्रयत्न केलाय। तसंच अभ्यासाला बसलं की अभ्यासामधनं डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या काही गोष्टी असायच्या। त्यात घंटेचा आवाज आला की कळायचं एक तर बुड्ढी के बालवाला आलाय, नाहीतर मग कुल्फीवाला आलाय। तर असे सगळे रस्त्यांवरती वेगवेगळे फेरीवाले यायचे। मेवाड आईस्क्रीम फेमस होतं ते, नंतर तिकडे मागे बर्फाचा गोळेवाला आहे, असे सगळे। तसेच कसब्यातली गोळ्या चॉकलेटांची दुकानं पण खूप फेमस होती, त्यातलं एक दुकान इथे दाखवायचा प्रयत्न केला आहे। गुंडाच्या गणपतीच्या पुढे थोडं गेलं की शिराळ शेठ म्हणून एक औट घटकेच्या राजाचं देऊळ होतं, आणि तिथून थोडं पुढे गेलं की कुंभारवाडा, जिथे दिवाळीमध्ये खूप चक्रा व्हायच्या, असा कुंभारवाडा दाखवलाय। तर अशा प्रकारे हे सगळं वाडा संस्कृती आणि कसबा पेठ लाल महालाच्या बाजूला बसलेली दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि ज्या लाल महालात शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं त्याच लाल महालात खेळण्यात आमचं बालपण गेलं, हे म्हणजे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। आणि कसबा पेठेमध्ये आमचा जन्म झाला ह्याचा आम्हाला कायमच सार्थ अभिमान आहे। धन्यवाद।